नमस्कार. श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते. जय गजानन. गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. या चॅनलवर गजानन माऊलींचे भक्तांना आलेले अनुभव सादर केले जातात. ते जर आपल्याला आवडत असतील तर कमेंटमध्ये आपला अभिप्राय कळवा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिसत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अनुभवाचा पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर तेही कमेंटमध्ये सविस्तर पाठवायला विसरू नका. म्हणजे त्याचा समावेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूयात. आज आपण अनुभव ऐकणार आहोत शनिवार पेठ पुणे येथील विवेकदादा गजानन आपटे यांचा. अनुभवाचे बोल आहेत. असल्या सबळ निष्ठा आणि दृढतर विश्वास महाराज प्रेरणा देतील खास. जय गजानन. ते असं म्हणतात, श्री गजानन विजय ग्रंथात शेवटी गजानन विजय वाचनाचं फलित सांगताना हरिभक्त परायण संत कवी दासगणू महाराजांचे शब्द आहेत. श्री गजानन चरित्र तारक असोनी परमपवित्र अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. पुढे अजून ते म्हणतात, हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतिले फळ देईल जाणी दृढतर विश्वास असल्यामणी हे मात्र विसरू नका. यातील सबळ निष्ठा आणि दृढतर विश्वास या दोन गोष्टी मी माझ्या वडिलांच्या बाबतीत जवळून पाहिल्यात. वास्तविक आमचे वडील अतिशय कडक शिस्तीचे भोगते. लंडन रिटर्न देवदेव करणं वगैरे त्यांच्या पठडीत बसणारं नव्हतं. पण गजानन विजय ग्रंथानं त्यांना वेड लावलं गजानन महाराजांचं. तसं पाहता माझे आई वडील दोघं मुंबईकडील. तो काळ 1970चा. तेव्हा कुणाला फारसे गजानन महाराज माहिती नव्हते ना शेगाव परिचयाचं होतं. त्या काळी माझी मावशी प्रभा म्हस्कर जळगाव अमरावती अकोला या भागात वास्तव्यास होती. तिचे मिस्टर पोलिसात DCP होते. ते गुरुदेव रानडे यांचे अनुग्रहित होते. आमच्या त्या मावशीच्या माध्यमातून आमच्या घरात गजानन विजयचा आणि अर्थातच गजानन महाराजांचा प्रवेश झाला. मावशीच्या आग्रहाखातर वडिलांनी एकदा पोथी वाचली आणि ते सबळ निष्ठेने आणि दृढतर विश्वासाने पोथी वाचू लागले. आमच्या वडिलांचा दिनक्रम अत्यंत व्यस्त असायचा. कंपन्यांसाठी ॲल्युमिनियम कंटेनर ॲनोडायझिंग करण्याची त्यांची फॅक्टरी होती. त्यामुळे अजिबात वेळ नसायचा. पण मला गजानन महाराजांचं करायचं आहे ना, मग मी ते करीनच हा त्यांचा निर्धार. ते पहाटे 4 वाजता उठून निष्ठेने जशी जमेल तशी पोथी वाचायचे. निदान एक अध्याय तरी वाचायलाच हवा असा त्यांचा आग्रह. वेळोवेळी त्यांच्या निष्ठेचं फळ त्यांना मिळत गेलं. अनुभव येत गेले आणि श्रद्धा दृढ होत गेली. एकदा गजानन विजय वाचित असताना पहाटे 4च्या सुमारास डोर बेल वाजली. इतक्या पहाटे कोण आलं असावं असं वाटून त्यांनी महाराजांचं स्मरण करून ग्रंथ पाटावर ठेवला आणि दार उघडलं. त्यांना दिसलं दारात एक दिगंबर अवस्थेत विदेही पुरुष उभा आहे. काही सेकंद ते पाहत राहिले. हळूहळू धुसर होत ती व्यक्ती दिसेनाशी झाली. आपल्याला झालेला हा भास की हे सत्य या विचारात न पडता वडिलांनी मनापासून नमस्कार केला. दार लावून घेतलं आणि अधिकच निष्ठेने पुढील अध्याय वाचण्यास प्रारंभ केला. त्यांचा गजानन विजय वाचनावर एवढा विश्वास होता की मला आठवतं साधारण 1979-80च्या सुमारास घडलेली ही गोष्ट असावी. तेव्हा मी माझ्या काही कामानिमित्त मुंबईला गेलो होतो. रात्री मुंबईहून परतलो तेव्हा माझी मुंबई पुणे हायवेवर नाशिक फाट्याजवळ फॅक्टरी होती. तिथे वडील आणि माझा लहान भाऊ ऋषिकेश असं दोघे आले होते. मी फॅक्टरीत पोहोचलो आणि तिथून आम्ही तिघं ऑटो रिक्षा करून आमच्या प्रभात रोडवरील घराकडे परतलो. तेव्हा रात्रीचे 10:30-11 वाजले होते. माझ्याजवळ माझी एक ऑफिस बॅग होती ज्यात अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र व इतर सामान होतं. ती बॅग मी ऋषिकेशजवळ दिली. रात्री 11 वाजता आम्ही घरी परतलो. काही वेळ झाला आणि लक्षात आलं की बॅग दिसत नाही. मी ऋषिकेशला विचारलं, त्याच्याही जवळ ती नव्हती. याचाच अर्थ बॅग रिक्षासोबत गेली. बॅगमध्ये अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यामुळे माझ्या मनावर दडपण आलं. चिडचिड होऊन लहान भावासोबत थोडा वादही झाला. त्याच्याही मनात अपराधी भावना निर्माण होऊन तो नाराज झाला. ते सर्व पाहून वडील म्हणाले,
हे बघा, जे झालं ते झालं. आपण रिक्षावाल्याला ओळखत नाही. रिक्षा नंबर आपल्याला माहिती नाही. 15-20 किलोमीटर अंतरावर असणारा कुणीतरी तो. आता रात्र खूप झाली आहे. उद्या पोलीसमध्ये तक्रार, रिक्षा स्टँडवर चौकशी वगैरे सोपस्कार करू. पण त्याआधी आपण एक तर करू शकतो. ऋषिकेश, तू उद्या पहाटे उठून गजानन महाराजांना प्रार्थना कर आणि प्रार्थनापूर्वक गजानन विजयचं पारायण कर. बाकी पुढे पाहू. आम्ही दोघं भाऊ काहीशा चिंतेनेच, पण वडील मात्र पूर्णपणे निर्धास्त होऊन झोपी गेलो. ऋषिकेश ठरल्याप्रमाणे पहाटे उठला आणि प्रार्थनापूर्वक पारायणाला बसला. सकाळी लवकरच त्याचं पारायण पूर्ण झालं. आता अन्य प्रयत्नांसाठी बाहेर पडावं या विचाराने मी सकाळी 9 वाजता स्कूटरवर बाहेर निघालो. थोडं अंतर समोर जात नाही तोच समोरून संथपणे एक रिक्षा येताना दिसली. रिक्षा चालक कुठला पत्ता शोधतो आहे असं लक्षात आलं. मी त्याच्या पुढ्यात थांबलो. तो म्हणाला, साहेब, काल रात्री इथेच मी 3 व्यक्तींना सोडलं. त्यांची बॅग रिक्षात राहिली. मी ओळख देऊन बॅग ताब्यात घेतली. त्याला काही बक्षीस देऊ केलं. त्याने विनम्रपणे नकार दिला. रिक्षावाला सांगू लागला, साहेब, आपल्याला कुणाचं काही घेऊन काय करायचं आहे? पण मला वाटत होतं पुढे जेव्हा केव्हा या भागात येणं होईल तेव्हा बघू किंवा पोलिसात नेऊन देऊ. पण साहेब, आज सकाळीच मनातून जबर प्रेरणा झाली की आत्ताच जा आणि ही बॅग मालकाच्या स्वाधीन कर. रिक्षावाला निघून गेला आणि मी त्याच्या मनात निर्माण झालेल्या जबर प्रेरणेच्या कारणाला, अर्थात आमच्या वडिलांच्या मनातील सबळ निष्ठेला आणि दृढतर विश्वासाला मनोमन नमस्कार करून महाराजांचं स्मरण केलं. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. आजचा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये आपण कळवू शकता. असेच आणखी अनुभव ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत, त्याही चेक करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अनुभवासहित. तोपर्यंत गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. तुम्हाला जर श्री गजानन विजय ग्रंथ घरपोच हवा असेल तर 8805532822 या नंबरवर मेसेज करून मागवू शकता. ग्रंथाचे मूल्य 100 रुपये अधिक तुमचे कोणते ठिकाण आहे त्यानुसार कुरिअरचा चार्ज. यात तुम्हाला घर बसल्या गजानन विजय ग्रंथ मिळून जाईल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अनुभवासहित. तोपर्यंत श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.